Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 5 Evolution of Mankind from Environmental Studies textbook part 2 standard 5. पेज नंबर 23 वर जे एक्सरसाइज दिलेले आहे त्या एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स आपण आज डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. होमो इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स होमो हा एक लॅटिन वर्ड आहे, लॅटिन भाषेतील वर्ड आहे. त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे मॅन. नेक्स्ट, द निंदर्थल्स प्रायमरली लिव्ड इन. निंदर्थल्स प्रामुख्याने कोठे राहत होते? तर ते राहत होते केव्समध्ये म्हणजेच गुहांमध्ये. क्वेश्चन 2, आन्सर each question in one line. Who is said to have first made tools like a hand axe? Hand axe म्हणजेच हातकुऱ्हाड. हातकुऱ्हाड कोणी बनवली? आन्सर, Homo erectus is said to have first made tools like a hand axe. B. What is heredity? Heredity म्हणजेच अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय? Answer, heredity is similarity in appearance and health characteristics of human beings to their ancestors. Characteristics म्हणजेच वैशिष्ट्ये आणि ancestors म्हणजेच पूर्वज. माणसांचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. या बाबींनाच हेरिडिटी असे म्हणतात. क्वेश्चन 3, गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. The Neanderthals became extinct. Extinct म्हणजे संपुष्टात येणे, नष्ट होणे. Neanderthals अस्तित्व संपुष्टात आले, नष्ट झाले, त्यामागचे काय कारण आहे? सो आन्सर, Homo sapiens were neighbors of the Neanderthals in Europe for some time. Conflicts with the Homo sapiens took place wherein the Neanderthals suffered. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, लेसनमध्ये तुम्ही शिकला आहात की निअँडरथल्स हे आधी आफ्रिकेमध्ये राहत होते आणि त्यानंतर त्यांनी युरोपमध्ये मायग्रेट केलं. होमोसेपियन्स आणि निअँडरथल्स हे काही काळ शेजारी होते. कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे काय? कॉन्फ्लिक्ट म्हणजे फाईट, भांडण. असे मानले जाते की होमोसेपियन्सशी निअँडरथल्सचा संघर्ष झाला, ज्यामध्ये निअँडरथल्सला त्रास सहन करावा लागला. द निअँडरथल्स फेल्ड टू अडॅप्ट to environmental changes. As a result, the Neanderthals became extinct. Neanderthals पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे निअँडरथल्स नामशेष झाले. Human beings, it means Homo sapiens, could produce subtle and varied types of sound. बुद्धिमान मानव, ह्युमन बिंग्स म्हणजेच होमोसेपियन्स आणि होमोसेपियन्सला इंटेलिजंट मॅन असं म्हटलं जातं. तर बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. यामागचे काय कारण आहे? आन्सर, होमोसेपियन्स हॅड डेव्हलप्ड टू अ स्टेज वेअर दे हॅड फुल्ली डेव्हलप्ड लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजेच स्वरयंत्र. बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. बुद्धिमान मानव म्हणजे कोण? होमोसेपियन्स, राईट? सो होमोसेपियन्स हॅड डेव्हलप्ड टू अ स्टेज वेअर दे हॅड फुल्ली डेव्हलप्ड लॅरिंग्स. Their jaws and muscles inside the mouth were fully developed. जॉ म्हणजे जबडा आणि मसल्स म्हणजे आतील इतर स्नायू. तर होमोसेपियन्सचा जॉ म्हणजे जबडा आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. डेव्हलप म्हणजे विकसित होणे. देअर टंग वॉज फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल म्हणजेच लवचिक. त्यांची जी टंग होती ती लवचिक होती, फ्लेक्सिबल होती. Therefore, human beings could produce subtle and varied types of sounds. Question 4. Read the clues given below. खाली काही क्ल्यूज दिलेले आहेत, ते व्यवस्थित रीड करायचे आहेत. अँड फाइंड द वर्ड्स हिडन इन द बॉक्स. आणि इथे हा जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समधून आपल्याला वर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत.
या क्लूजसाठी. सो फर्स्ट क्लू काय आहे ते आपण पाहूयात. फर्स्ट क्लू आहे ह्युमन्स हू स्टूड अपराईट. ह्युमन्स म्हणजे माणसे जी सरळ उभी राहिली. कोण होते ते? ते होते होमो इरेक्टस. होमो इरेक्टस हा वर्ड आपण आता या बॉक्समध्ये फाइंड आउट करूयात. सो तो वर्ड आहे इथे, होमो इरेक्टस. नेक्स्ट क्लू इज अ साऊंड दॅट निअँडरथल्स कुड मेक. निअँडरथल्स करू शकणारे आवाज. कोणता होता तो आवाज? ग्रंट. ओके, सो ग्रंट हा वर्ड आहे इथे. नेक्स्ट क्लू आहे ह्युमन्स हू यूज देअर हँड्स. माणसे ज्यांनी आपले हात वापरले. कोण होते ते? ते होते होमो हेबिलियन्स. सो होमो हेबिलियन्स हा जो वर्ड आहे तो बॉक्समध्ये आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन और नेक्स्ट क्लू इज होमो सेपियन्स began to grow this in fields. होमो सेपियन्स हे फील्डमध्ये म्हणजे शेतामध्ये वाढू लागले. काय वाढवू लागले? सो ग्रेन, राईट. सो ग्रेन हा वर्ड या बॉक्समध्ये आहे इथे, ग्रेन. नेक्स्ट क्लू आहे पीसेस ऑफ स्टोन युज्ड टू मेक टूल्स. टूल्स म्हणजेच अवजारे, हत्यारे, आणि स्टोन म्हणजे दगड. दगडांचे तुकडे अवजारे बनवण्यासाठी वापरतात. ते आहे फ्लेक्स. सो तो वर्ड आहे बॉक्समध्ये इथे, फ्लेक्स. नेक्स्ट क्लू इज इट केप्ट होमो इरेक्टस वॉर्म अल्दो दे कुड नॉट मेक इट. सो फायर वॉर्म ठेवते. सो फायर हा वर्ड आहे इथे. नेक्स्ट क्लू इज अ कंट्री इन विच रिमेन्स ऑफ होमो हेबिलिस वर फाउंड. ज्या देशामध्ये होमो हेबिलिसचे अवशेष सापडले, रिमेन्स म्हणजे अवशेष, तो देश कोणता आहे? तो देश आहे केनिया. सो तो केनिया हा वर्ड आहे बॉक्समध्ये इथे. नेक्स्ट इज अ वे ऑफ प्रिपेरिंग फूड दॅट निअँडरथल्स युज्ड. निअँडरथल्स अन्न शिजवण्यासाठी, फूड बनवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचे किंवा कोणता मार्ग वापरायचे? सो रोस्ट, आणि रोस्ट हा वर्ड आहे इथे. नेक्स्ट क्लू आहे अ टूल मेड बाय होमो इरेक्टस. हँड ॲक्स, आणि हँड ॲक्स हा वर्ड आहे इथे बॉक्समध्ये. नेक्स्ट क्लू आहे होमो सेपियन्स कुड डू दिस टू मेक पिक्चर्स. सो ड्रॉ, आणि ड्रॉ हा वर्ड आहे बॉक्समध्ये इथे. नेक्स्ट क्लू आहे ह्युमन्स कुड यूज देअर हँड्स बिकॉज दे लर्न्ड टू स्टँड ऑन टू ऑफ दीज. आन्सर इज फीट, आणि फीट हा वर्ड आहे बॉक्समध्ये इथे. नेक्स्ट क्लू आहे द कंट्री इन विच रिमेन्स ऑफ निअँडरथल्स वर फर्स्ट फाउंड. आन्सर इज जर्मनी, आणि जर्मनी हा वर्ड आहे इथे. नेक्स्ट क्लू इज दीज वर बरीड विथ देम when Neanderthals died. So answer is Hans, आणि Hans हा वर्ड आहे इथे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.